नमस्कार. काल आणि परवा आपण मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्र ही दोन चक्र पाहिली. आज आपण मणिपूर चक्राकडे वळणार आहोत. मणिपूर चक्र म्हणजे तुमच्या नाभीच्या वरती आणि नाभीच्या भागामध्ये हे चक्र असतं. याचा रंग पिवळा असतो, याचा मंत्र रम असा असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा सिम्बॉल हे कमळाच्या 10 पाकळ्या दर्शवतात आणि ह्या 10 पाकळ्या म्हणजे 10 शक्ती केंद्र ही तुमच्या आरोग्याची काळजी घेत असतात. तुमच्या इच्छाशक्तीला कंट्रोल करणं हे मणिपूर चक्राचं काम असतं. चेतनेचा केंद्रबिंदू म्हणजे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र हे अग्नितत्वाचं चक्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चक्र दुसऱ्याबद्दल आपल्या मनात आदर निर्माण करतं. मणिपूर चक्रामध्ये मधुमेह, हाय ब्लड प्रेशर आणि पचनासंबंधी विकार असे 3 प्रकारचे रोग याच्यामध्ये येतात. जर तुमचं चक्र ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर व्यक्ती तापट आणि आग्रही स्वभावाच्या असतात आणि जर तुमचं चक्र अंडर ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही अतिशय आत्मसन्मानाची कमतरता तुमच्यामध्ये जाणवते किंवा तुम्ही स्वतःबद्दल कॉन्फिडंट नसता की माझ्याबद्दल काय चाललेलं आहे किंवा काय याच्याबद्दल तुम्ही कॉन्फिडंट नसता. अशा प्रकारे ह्या 2 अंडर ॲक्टिव्ह आणि ओव्हर ॲक्टिव्ह आपण बघितलं. आता आपण संतुलित मणिपूर चक्र असणं म्हणजे काय हे बघूया. तर स्वतःबद्दल खूप कॉन्फिडंट असणं, रोगांवर कंट्रोल मिळवणं, त्याच्यामध्ये नेतृत्व गुणही बऱ्यापैकी असतात आणि आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ही व्यक्ती कायम सुखाचा त्याग करून ते ध्येय गाठण्यासाठी धडपडत असते. म्हणजेच ह्या सगळ्या क्वालिटीज जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही मणिपूर चक्रानी संतुलित आहात असं म्हणायला हरकत नाही. आता मणिपूर चक्र हे अग्नितत्वाचं चक्र असल्यामुळे तुम्ही रोज सकाळी उठून सूर्याच्या कोवळ्या उन्हात एक 15 ते 20 मिनिटं बसा. त्याने तुमचं हे चक्र हील होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर ध्यान लावायलाही विसरायचं नाहीये. तुम्ही नाभीवर ध्यान केंद्रित करून पिवळ्या रंगाचा बिंदू आपल्या नजरेसमोर आणायचा आहे. अर्थात जर तुम्ही सूर्यप्रकाशात बसत असाल तर सूर्यप्रकाश तुमच्या अंगावर पडल्याने त्या आपोआप तुमचं चक्र हील व्हायला मदत होणार आहे. पण तरी सुद्धा ध्यान लावायला विसरू नका. ही ह्यासाठीची रेमेडी मी तुम्हाला सांगते. आता अशाच प्रकारची अजून चक्रा, आपले 3 चक्र तर कव्हर झाले, पण अजूनही आपले 4 चक्र बाकी आहेत. हे जर तुम्हाला बघायचे असतील तर सोलफुल कनेक्शन्स विथ गीता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पण www.soulfulconnections.in या वेबसाईटवरती चक्राचं इन डिटेलमध्ये आपण संपूर्ण कोर्स घेऊन येत आहोत. तो कोर्स सबस्क्राईब करा आणि तो कोर्स केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहेत आणि तुमचं माझं कनेक्शन हे व्यवस्थित राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ताबडतोब करा. धन्यवाद.